ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। छगन भुजबळांच्या समर्थकांनी 2 मतदारसंघात महायुतीचं टेन्शन वाढवलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभेच्या रिंगणात उतरलेत। आता दिलीप खैरे आणि मनोज घोडके यांची ओबीसी मतं कुणाचं गणित बिघडवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीत नवं टेन्शन निर्माण केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतलाय। आधीच महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झालाय। महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी नाशिक मतदारसंघावर दावा केलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत। मात्र मतदारसंघात असलेल्या ताकदीवरून भाजपनं नाशिकवर दावा केलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील विजयी होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केलाय। त्यातच दिलीप खैरेंनी अर्ज घेतल्यानं जिल्ह्यातल्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। तसं म्हटलं तर ती काही चुकीची पण नाहीये। नाराजी तर समाजामध्ये झालेलीच आहे, परंतु इथला नाशिकचा जो अर्ज घेतलेला आहे तो काही त्याच्यावर नाही। मी स्वतः राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा ही जागा मागते, त्यासाठी आम्हीही स्वतः उमेदवारी मागतो आहे, त्यामुळे आम्ही अर्ज घेतलेला आहे। छगन भुजबळांच्या समता परिषदेच्या दिलीप खैरेंनी नाशिकमध्ये अर्ज घेतलाय, तर छत्रपती संभाजीनगरात मनोज घोडकेंनी त्यांचा अर्ज दाखल केलाय। मनोज घोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत। छगन भुजबळ यांनी आतापर्यंत इतरांना तिकीट देण्याचं काम केलं, मात्र त्यांना तिकीट मिळत नाही। याचाच अर्थ महायुतीला ओबीसींच्या मतांची गरज नसल्यामुळे आमचा प्रतिनिधी असावा म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं मनोज घोडके यांनी सांगितलं। ओबीसी समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी या ठिकाणी संसदेत निवडून गेला पाहिजे। त्यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी समाजाचं केलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला। नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतली। 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाला अवघे 23 दिवस शिल्लक राहिलेले असतानाही महायुतीनं अजून उमेदवार जाहीर केलेला नाही। मात्र छगन भुजबळांच्या समता परिषदेचे दिलीप खैरेंनी निवडणुकीसाठी अर्ज घेतलाय। दिलीप खैरे आणि मनोज घोडके यांनी घेतलेले उमेदवारी अर्ज हे छगन भुजबळांचं दबाव तंत्र तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय। आणि खैरे आणि घोडके जर निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले तर ओबीसी मतांचं विभाजन महायुतीला टेन्शन देऊ शकतं, हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।